राष्ट्रीय सेवा योजनातर्फे आज दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। संस्थेच्या उपसंचालिका सौ कुलकर्णी मॅडम दीपप्रज्वलन करताना आपल्या संस्थेत सुद्धा उपसंचालक पदावर असणारा आदरणीय कुलकर्णी मॅडम, उपप्राचार्य माननीय पंडिले मॅडम आहेत याचा आम्हाला सारखा अभिमान आहे। आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या डॉक्टर सविता कांबळे मॅडम ह्या प्राध्यापक असून त्या उत्कृष्ट लेखिका सुद्धा आहेत व त्यांचे जे ज्ञान आहे त्या आपल्या सोबत करण्यासाठी इथे आलेले आहेत। सुरुवातीच्या काळामध्ये ITI मध्ये मुली शिकत नव्हत्या। हळूहळू काळानुरूप काही व्यवसायात मुली ऍडमिशन घेऊ लागल्या। आता असा एकही व्यवसाय नाही की ज्यामध्ये मुली नाहीत आणि त्या सुद्धा मुलांच्या सोबतच प्रत्येक क्षेत्रात पुढे आलेल्या आहेत। इस्रो सारख्या ठिकाणी सुद्धा ITIच्या स्टुडंट जे आहे, माझ्या स्वतः स्टुडंट आहे, त्या जॉब करत आहेत। म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली ह्या अग्रसर झालेल्या आहेत। प्रत्येक मुलीने आपल्या पायावर उभे राहावे ही काळाची गरज आहे आणि आज या दिवशी प्रत्येकीने हा निर्धार करावा असं मला वाटते। आज डॉक्टर कांबळे मॅडम आपल्यासाठी वेळात वेळ काढून आलेले आहेत। त्यांचे मार्गदर्शन आपण शांतपणे ऐकाल अशी मी आशा बाळगते। जिच्यामुळे शिकले दीनदुबळ्यांची मुले, जिच्यामुळे शिकले दीनदुबळ्यांची मुले, ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती, ती सावित्रीबाई फुले, ती सावित्रीबाई फुले। धन्यवाद। स्वाभिमानानं जगणं, स्वाभिमानानं जगणं आपल्या सावित्रीबाईंनी शिकवलं आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी तुम्हाला शिक्षण, एज्युकेशन घेणं हे खूप आवश्यक आहे। पण ही गोष्ट 100 वर्षापूर्वी जे मुली घराच्या बाहेर निघत नव्हत्या आणि त्यांना शिक्षण मिळत नव्हतं, चूल आणि मूल याच एका छोट्याशा याच्यामध्ये त्या अडकून राहत होत्या आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर खूपसे अत्याचार, खूपसे प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावं लागत होतं। बाहेरचं जग काय आहे हे माहिती नव्हतं। पण 100 वर्षानंतर आज आपल्याला बाहेर निघण्याची संधी मिळाली आहे त्या माऊलीमुळे। सो आपण सगळे मोठ्या मोठ्या पदांवर आज, इव्हन आम्ही आज या पोस्टवर आहोत तर त्यांचीच कृपा आहे की आम्ही घराच्या बाहेर निघू शकलो आणि शिकू शकलो आणि एवढ्या मोठ्या पोस्टवर येऊ शकलो। तर मला मुलांना हे सांगायचं आहे की आज आपलं बाहेर निघालेलो आहे आणि आपल्याला शिक्षणाची संधी मिळत आहे। तर ह्या शिक्षणाची संधी जे आपल्या आधीच्या पिढीला मिळालेली नाही ते तुम्हाला मिळत आहे, तर त्याचा तुम्ही लाभ घ्यावा। बाकीच्या गोष्टी खूप साऱ्या आहेत, खूप साऱ्या। आता 100 वर्षानंतर म्हणा किंवा 50 वर्षाच्या आधीची परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे। त्यावेळी लेडीजसाठी प्रॉब्लेम्स वेगळे होते आणि आजचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत। तर हे दोनही प्रॉब्लेम्स आपल्याला सॉर्ट आउट कसे करायचे हे आपल्याला आपल्या पद्धतीने आपल्याला डिसाईड करायचं आहे। तर आपल्याला कसं राहायचं, आपल्याला कसं बोलायचं, आपल्याला कसं आपलं जे एम आहे, जे आपण या संस्थेमध्ये किंवा घराच्या बाहेर निघतो त्यावेळी आपण कसं राहायचं या गोष्टीवर खूपशा गोष्टी डिपेंड आहे। हे जे प्रशिक्षण आहे हे कंप्लीट करून बाहेर स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि सन्मानाने जगावं। कारण एक फॅमिलीमधली, कुटुंबातला एक पुरुष जर शिकला तर तो फक्त स्वतः शिकतो, पण जर कुटुंबातली एक स्त्री जर शिकली तर ती पूर्ण फॅमिली, पूर्ण तिचं कुळाचं ती सन्मान वाढवते आणि मोठं करते। सो आजच्या या दिवसानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तुमच्या पायावर उभं राहावं आणि तुमचं भविष्य खूप उज्ज्वल करावं अशी मी 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीच्या सुद्धा खूप खूप मंगल कामना। आज मी इथे उभी आहे, आपल्यासोबत संवाद करत आहे, ते केवळ सावित्रीबाई यांच्यामुळे। आज मॅडम कुलकर्णी मॅडम असो किंवा पंडिले मॅडम असो किंवा इथे उपस्थित प्रत्येक स्त्री असो, हे जे आज वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहे हे केवळ सावित्रीबाई फुले यांची देण आहे। आज तुम्ही या कॉलेजमध्ये इथे बसलेले आहात, विशेष करून मुली, जे शिक्षणाचे दार किती शतका अगोदर आपल्यासाठी बंद होते
परंतु सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे दार उघडे करून दिले, म्हणून आज तुम्ही आम्ही इथे बसलेलो आहोत, सुंदर जीवन जगत आहोत, स्वाभिमानाने जीवन जगत आहोत, ताठमानेने जीवन जगत आहोत. याचं संपूर्ण श्रेय जातं ते सावित्रीबाई फुले यांना. मैत्रिणींनो, खूप वर्षा अगोदर म्हणजे 18व्या शतकामध्ये जी प्रस्थापित समाज व्यवस्था होती, ज्यामध्ये जाती व्यवस्थेच्या आधारावरती जो अस्पृश्य समाज होता, मागासीय समाज होता, जो शूद्र समाज होता किंवा जो स्त्री समाज होता, हो शतकाने शतकापासून त्याला मानसिक आणि शारीरिकरित्या गुलाम बनवून ठेवण्यात आलं होतं. आणि ही जी गुलामगिरी लादण्यात आली होती ती सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये या समाजाला पूर्णपणे त्याला मानसिक गुलाम करून ठेवण्याचं काम त्यावेळेस जी पुरुष प्रधान संस्कृती ज्याला आपण म्हणू आणि त्यावेळेची जी जाती व्यवस्था किंवा वर्ण व्यवस्था होता त्या संस्कृतीमध्ये हा संपूर्ण समाज एक प्रकारे गुलाम होता. आणि या गुलामीमध्ये तर स्त्रियांची स्थिती अतिशय दयनीय होती. स्त्रियांचं जीवन केवळ चूल आणि मूल एवढंच मर्यादित होतं. त्यांना घराचं उंबरठा सुद्धा उंबरठ्याच्या बाहेर पडण्याची मुभा नव्हती. म्हणजे एक प्रकारे या स्त्री समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. समाज या स्त्री समाज पूर्णपणे जो गुलामीत होता, ज्यांना आपण सुद्धा माणूस आहोत किंवा आपण सुद्धा एक स्वतंत्र अस्तित्व आपलं स्त्रियांचं आहे याची सुद्धा जाण नव्हती. ही जाणीव कोणी करून दिली? सावित्रीबाई फुले यांनी. आणि हे कशामुळे झालं? तर शिक्षणाचे दार उघडल्यामुळे. कारण की त्यावेळेस शिक्षण नसल्यामुळे हा संपूर्ण समाजावरती ज्या प्रकारचे अन्याय, अत्याचार किंवा त्याचं शोषण होत होतं, तर तो शोषणाचा विरोध करण्याचं किंवा त्या गुलामीतून बाहेर पडण्याचा विचार सुद्धा या समाजामध्ये नव्हता. कारण की त्यांना हे कळतच नव्हतं की आपण सुद्धा एक व्यक्ती आहोत, माणूस आहोत आणि आपल्याला सुद्धा या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हायला पाहिजे याची जाणीव नव्हती. कारण की ते अज्ञान, अविद्या. कारण की शिक्षणामुळे काय होते, आपलं ब्रेन ऍक्टिव्ह होते. चांगलं काय, वाईट काय, जर कोणी अन्याय करत असेल, जर एखाद्या मुलाने एखाद्या मुलीची छेड काढली तर आज आपल्याकडे पॉवर आहे, अधिकार आहे. आपण काय करतो? दोन एक तर थोबाडीत देणार आणि सरळ पोलीस स्टेशन मध्ये जाणार. एवढा अधिकार आहे की नाही? स्वतःच्या सुरक्षितेचा अधिकार आहे ना आपल्याला. जर कोणी आपल्यावर अन्याय अत्याचार करत असेल तर आपण सरळ कायद्याचा आधार घेऊन आपण जातो. हे कशामुळे झालं? हे शिक्षणामुळे. आणि सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे दार आपल्यासाठी सुरू केले, म्हणून आज आम्ही तुम्ही ताठ मानेने आज जीवन जगत आहोत. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्री किती भरारी घेत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. हे केवळ आणि केवळ याचं संपूर्ण श्रेय जर जात असेल तर ते आहे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळे. आपल्याला माहिती आहे की 3 जानेवारी 1831 मध्ये नायगाव इथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्यांची घरची परिस्थिती खूप चांगली होती. सावित्रीबाई लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची आवड होती बरं त्यावेळेस, परंतु ते आपल्या वडिलांना म्हणायचे की मला शिकायचं आहे. परंतु त्याची ती त्यावेळेची जी व्यवस्था बनलेली होती की स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. लहानपणापासूनच त्या हुशार होत्या, कर्तृत्ववान होत्या. त्यांना समाजाची सुद्धा जाण होती की समाजामध्ये स्त्रियांवर कशा प्रकारे, थोडंफार खूप मोठ्या प्रमाणात नाही पण त्यांना ती जाणीव होती. परंतु त्या परंपरेनुसार म्हणजे जी वर्षानुवर्ष जी रूढी परंपरा किंवा जी पुरुष संस्था, पुरुष प्रधान संस्कृतीच्या याच्यामध्ये या सावित्रीबाई फुले यांचं लग्न वयाच्या 9व्या वर्षी करण्यात आलं. कारण की त्यावेळेची जी परिस्थिती होती तेव्हा बालविवाह केला जात होता. त्यावेळेस सतीची पण प्रथा होती बरं. सती प्रथा ही किती भयंकर प्रथा आहे. जर एक नवरा मेला तर त्या स्त्रीला, त्या पत्नीला त्याच्या सतीवरती म्हणजे त्या चितेवरती जाळल्या जात होतं. याला म्हणतात सती प्रथा. त्यावेळेस ती अस्तित्वात होती. अशा या परिस्थितीला बदलवण्याचं काम या सावित्रीबाई फुले यांनी केलं. म्हणजे 9 वर्षामध्ये त्यांचं लग्न झालं आणि त्यांचं लग्न ज्योतिबा फुले आणि ज्योतिबा फुलेचं वय त्यावेळेस 13 वर्षाचं होतं. 13 वर्षामध्ये त्यांचं लग्न झालं. आणि ज्योतिबा फुले यांची समज समाजाप्रती आणि समाजाच्या अन्यायाविरुद्ध त्यांच्यामध्ये एक तळमळ होती.
आणि त्यांना असं वाटायचं की या समाजामधली जी व्यवस्था आहे ती कधी बदलू शकतो याच्यासाठी त्यांची धडपड चालायची आणि ते सातत्याने सावित्रीबाई फुले सोबत बोलायचे की मला ही समाज व्यवस्था बदलवायची आहे आणि विशेष करून स्त्रियांची परिस्थिती बदलवायची आहे. हे जेव्हा सावित्रीबाई फुले ह्या ऐकायच्या आणि त्यांची मावस बहीण सगुणाबाई हे जेव्हा ऐकायचे तेव्हा त्यांना वाटायचं की नाही, स्त्रियांना शिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्यात अगोदर त्यांनी सुरुवात कोणी केली? सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देण्यापासून म्हणजे घरापासून शिक्षणाची सुरुवात केली. आणि याच्यात सगळ्यात मोठं सहकार्य जे राहिलं ते सगुणाबाई यांचं. सगुणाबाई ही मावस बहीण म्हणजे जेव्हा ज्योतिबा फुले हे 9 महिन्याचे असताना त्यांची आई वारली आणि त्यांचा संपूर्ण सांभाळ हा सगुणाबाई यांनी केलेला होता. आणि त्या घरात मोठ्या असल्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही ज्योतिबांची त्यांनी घेतली आणि त्या ज्योतिबांनी शिक्षण घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी खूप प्रयत्न या सगुणाबाईंनी केल्या. आणि या सगुणाबाईंनीच म्हटलं की ज्योतिबा सगळ्यात आधी शिक्षणाची सुरुवात जर करायची असेल तर आपल्या घरापासून करायला पाहिजे आणि तू सावित्रीला शिकव. आणि मग ज्योतिबा जेव्हा शेतीचे काम करायचे, शेतीचं काम केल्यानंतर जेव्हा दुपारची वेळ जेवणाची असायची तेव्हा सावित्रीबाईला या काळ्या मातीवरती जमिनीची पाटी करून त्यांना अहायचे धडे गिरवले. आणि सोबत सगुणाबाई सुद्धा शिकायला लागल्या आणि यांना पुढे शिक्षण चांगलं लिहिता वाचता आल्यानंतर त्यांना परीक्षा देण्यासाठी ज्योतिबांनी बसवलं आणि त्या उत्तीर्ण झाल्या. आणि सगळ्यात अगोदर पहिली शाळा ही पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये भिडेच्या तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये सगळ्यात पहिले मुलींची पहिली शाळा काढण्यात आली. आणि ही शाळा काढल्यानंतर एक प्रकारचं जी समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेला म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती किंवा जे उच्च वर्णीय लोक होते त्यांना ते आवडलं नाही. आणि त्यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरती सातत्याने अन्याय करण्याचा प्रयत्न, त्यांना त्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु न डगमगता सावित्रीबाई फुले यांनी ही शाळा सुरूच ठेवली. आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाई फुले ज्या रस्त्याने जात असे त्या रस्त्याने त्यांना चिखल, शेण, दगडांनी, शिव्याच्या मारा आणि त्यांना तर त्यांच्या अंगावर धावून जाणाऱ्या अशा अनेक प्रसंगांना त्या सामोर गेलेल्या आहेत. परंतु त्यांनी मुलींना शिक्षण देण्यासाठी आपण कुठेही मागे पडणार नाही आणि ही शाळा बंद करणार नाही या दृढ संकल्पनेने त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सहन केल्या. आणि त्यामुळे आज आम्ही इतक्या चांगल्या स्थितीमध्ये आहोत याचं संपूर्ण श्रेय हे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना जातं. कारण की ज्योतिबा फुले हे नेहमीच म्हणायचे की जोपर्यंत ही अविद्या किंवा अज्ञान आहे तोपर्यंत माणसाला माणसाची जाणीव होऊ शकत नाही. आणि शिक्षण हे असं वाघिणीचं दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्व सांगताना म्हटलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुढे त्यांनी हे म्हटलं की ज्या देशामध्ये 50% पेक्षा कमी स्त्रिया शिकलेल्या आहेत ते देश म्हणजे मी मागासलेला देश म्हणतो. आणि ज्या देशामध्ये 50% पेक्षा जास्त स्त्रिया शिकलेल्या आहेत ते देश प्रगतिशील मी मानतो. आणि या भारत समाजामध्ये भारतामध्ये स्त्रियांची स्थिती अतिशय दयनीय आहे. आणि या स्त्रियांना शिक्षित करणं, जर या स्त्रिया शिक्षित झाल्या तर या देशाची उन्नती होऊ शकते हा प्रगल्भ विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे. आणि तोच विचार ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुढे नेलेला आहे. याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. त्यांना समानतेचा अधिकार देऊन सगळा व्यक्ती, प्रत्येक कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, प्रत्येक व्यक्ती समान आहे हा समतेचा भाव निर्माण करून ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी शाळेमध्ये वेगवेगळ्या जातीच्या लोकांना प्रवेश दिला. ज्याच्यामध्ये 4 मुली ब्राह्मणाच्या होत्या, एक धनगराची आणि एक मराठा समाजाची. म्हणजे इथे जातीपातीच्या सगळ्या बंधनांना नष्ट करण्याचं काम आणि समतावादी विचार प्रस्थापित करण्याचं काम या सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे आज हे शिक्षणाचे दार या सावित्रीबाईंनी सुरू केले
केले आणि त्यामुळे आज तुम्ही आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढे गेलेलो आहोत. समाजामध्ये स्वाभिमानाने जीवन जगत आहोत. आजची स्त्री जी राष्ट्रपती होऊ शकते, आज पंतप्रधान होऊ शकते, आज मंत्री होऊ शकते, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जल थल आणि वायू प्रत्येक क्षेत्रामध्ये आज वर्चस्व आज स्त्रियांचं जे वर्चस्व आहे ते कशामुळे, तर या सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षणाचे दार आज तुमच्या आमच्यासाठी सुरू केले त्यांच्यामुळे. आणि या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं क्षेत्र केवळ शिक्षणापुरतंच मर्यादित नव्हतं, तर त्यांनी समाजाच्या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केलेलं होतं. त्यावेळेची जी परिस्थिती होती त्यावेळेस समाजामध्ये बघितलेलं आहे की बालविवाह होत असत, म्हणजे लहानपणी मुलीचं लग्न लावून दिलं जात होतं. मग तो मुलगा 15 वर्षाचाही असू शकतो, 20 वर्षाचाही असू शकतो किंवा अर्ध वयाचा व्यक्ती सुद्धा असू शकतो तिथे. आणि ती मुलगी 9-10 वर्षापर्यंत तिचा विवाह केला जात होतो. आणि जेव्हा ती मुलगी विधवा झाली तर त्या कुटुंबामध्ये तिला एकदम आश्रितासारखं जीवन जगायचं असं त्याच्यावरती बंधन केल्या जात होतं. आणि त्या कुटुंबामध्येच त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार या मुलींवरती होत असत. आणि त्याच्यामधून जसं आज आपण बलात्कार किंवा अतिप्रसंग जे म्हणतो अशा घटना हे सावित्रीबाई फुले त्यांच्या काळामध्ये सुद्धा होत असतात. आणि विशेष करून ह्या ज्या विधवा मुली राहायच्या यांच्यावरती हे सातत्याने होत असत. त्यामुळे त्यांना गर्भधारणा राहायची आणि ते आपले अपत्य एखाद्या कचऱ्यामध्ये किंवा कुठेतरी त्यांना जीवेशी मारून किंवा कुठेतरी टाकून द्यायचं. आणि ही परिस्थिती जेव्हा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी बघितली तेव्हा त्यांनी समाजामध्ये एक बाल प्रतिबंधक हत्या सुधारगृहाची स्थापना केली. आणि त्यांनी आपल्या बाल हत्या प्रतिबंधक सुधारगृहाची स्थापना करून त्यांनी एक पॉम्पलेट छापलं की जर कोणी अशा परिस्थितीमध्ये असेल किंवा ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला असेल आणि ज्यांना अपत्य होत असेल तर त्यांनी इकडे तिकडे न फेकता तुम्ही आमच्या या गृहामध्ये आणा किंवा आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो की त्यांची पूर्ण डिलिव्हरीची जबाबदारी आम्ही स्वतः घेऊ. आणि अशा अनेक मुलींचे बाळकपण या सावित्रीबाई फुले यांनी आपल्या स्वतःच्या हाताने केलेली आहे. आणि अनेक लोकांचे जीव, अनेक मुलांचे, निष्पाप लोकांचे जीव या सावित्रीबाईंनी वाचवलेले आहे. आणि त्यांचं त्या मुलांचं संगोपन करण्याचं पूर्ण कार्य या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी केलेले आहे. आणि हे जे बाल प्रतिबंधक जे गृह आहे ते 28 जानेवारी 1853 मध्ये त्यांनी सुरू केलं. आणि त्यांच्या शेजारी उस्मान शेख म्हणजे जो एक मुस्लिम व्यक्ती होता त्यांच्याच घरी हे बालगृह त्यांनी सुरू केलेलं होतं. आणि अशाच याच्यामध्ये एक काशी नावाची एक ब्राह्मण स्त्री होती जी आत्महत्या करण्यासाठी जात होती आणि तिथे ज्योतिबा फुले यांच्या निदर्शनास आली आणि तिने आपली संपूर्ण परिस्थिती सांगितली की अशामुळे मी जीव देत आहे. तेव्हा ज्योतिबा फुले यांनी तिला समजवलं आणि तिला या गृहामध्ये आणलं. आणि त्यांना जे मूल झालं ते मूल दत्तक घेण्याचं काम सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. कधीच मुलांना दत्तक घेतल्या जात नव्हतं, कारण की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना खूप वर्ष त्यांचं लग्न झालं परंतु त्यांना अपत्य नव्हतं. तेव्हा त्यांचे वडील ज्योतिबा फुलेचे वडील ज्योतिबांना म्हणायचे की तू दुसरं लग्न कर. म्हणजे त्यावेळेस जर एखाद्या स्त्रीला जर मूल होत नसेल तर दुसरं लग्न करण्याची प्रथा होती. तेव्हा या गोष्टीचा विरोध ज्योतिबा फुले यांनी केला. त्यांनी म्हटलं की मला दुसरं लग्न करायची गरज नाही. समाजामध्ये असे अनेक मुलं आहेत की ज्यांना मी दत्तक घेऊन त्याचं संगोपन करू शकतो. आणि हा शब्द पूर्ण केला. काशीबाईला जे मूल झालं त्या मुलाला या दोघांनी दत्तक घेतलं, त्यांना चांगलं शिकवलं आणि त्याला डॉक्टर बनवलं ज्याचं नाव होतं यशवंत.
आणि या यशवंतला इतकं मोठं बनवलं की तो आपल्या समाजामध्ये जाऊन लोकांसाठी समाज कार्य करू लागले आणि अनेक चांगल्या पद्धतीने ते लोकांची सेवा करू लागले. त्याच प्रकारे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी बघितलं की स्त्रियांचे वेगवेगळे प्रश्न आहेत ते कुटुंबामध्ये त्यांच्यावरती अनेक अन्याय अत्याचार होत असतात किंवा त्यांच्यावरती अनेक समस्या त्यांच्या असतात, ज्या समस्यातून त्यांना बाहेर काढणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि यामध्ये या जातीने बघण्याचं काम म्हणजे सगळ्या स्त्रियांना घरोघरी जाऊन त्यांना या कार्यालयामध्ये बोलून आणणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि त्याच्यावरती उपाय शोधण्याचं काम या सावित्रीबाई फुले यांनी त्यावेळेस केलेलं आहे. आणि या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून अनेक मोठे मोठे कामं या दोघांनी केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आंतरजातीय विवाह म्हणजे त्या समाज व्यवस्था ज्या पद्धतीची होती तिथे बंधन, जातीचे बंधन होते. एक जात दुसऱ्या जातीसोबत रोटी बेटी व्यवहार करत नव्हता. त्यामुळे एकाच जातीने दुसऱ्या जातीच्या लोकांसोबत लग्न करणं म्हणजे ही तर कल्पनाच ही त्यावेळेस कधी कोणीही कल्पना न केलेलीच बरी. परंतु हे सगळे जी क्रांती केली आंतरजातीय विवाह करण्याची आणि त्यांनी जे पहिलं पाऊल उचललं ते आपल्या घरापासून यशवंत यांना आंतरजातीय विवाह त्यांनी लावून दिला आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन अनेक लोकांनी अनेक तरुण हे पुढे आले आणि त्यांनी सुद्धा समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसोबत मुलींसोबत विवाह केला. हे फार मोठं एक क्रांतिकारी पाऊल त्यावेळेस होतं. त्यानंतर विधवा लोकांचे कधीही पुनर्विवाह केल्या जात नव्हते, कारण की एकदा ती मुलगी विधवा झाली तर संपूर्ण आयुष्य तिला विधवेसारखंच म्हणजे घरातली उष्टी आणि भांडी घासणं, घरातले काम करणं आणि एका वस्तूसारखं किंवा एका कोपऱ्यामध्ये पडून राहणं एवढंच त्यांचं जीवन होतं. आणि अशा या मुलींचं उद्धार करण्याचं काम, त्यांचं पुनर्विवाह लावून देण्याचं काम या दाम्पत्याने केलेलं आहे. त्याच नंतर ज्या महारमांग लोक होते किंवा अस्पृश्य लोक होते ज्यांना एक पाणी भरण्याचा अधिकार नव्हतं, म्हणजे निसर्गाने आपल्याला जे पाणी दिलेलं आहे, नदी आहे, तलाव आहे ज्याच्यावरती किंवा विहिरी आहे आणि निसर्गाने आपल्याला पाणी पिण्याचा अधिकार दिला. आपण पितो की नाही पाणी? पाणीवरती कोणत्या जाती धर्माचं हे असतं का की हे या जातीचं पाणी या धर्माचं? कधीच नाही. परंतु त्यावेळेस जी वर्ण व्यवस्था किंवा ज्या पद्धतीची समाज व्यवस्था त्यावेळेस होती त्या अस्पृश्य लोकांना, शूद्र लोकांना किंवा महार मांग लोकांना तिथे साधं पाण्याला सुद्धा स्पर्श केला जात नव्हतं. त्यांना त्या नैसर्गिकरित्या प्राप्त मूलभूत अधिकार असलेल्या त्या पाण्यावरती त्यांना त्या पाण्यापासून वंचित केलं. आणि अशा वेळेस ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या घरी असलेली जी विहीर आहे त्या विहीर या सगळ्या समाजासाठी त्यांनी ओपन केल्या की तुम्ही कोणत्याही जातीचं असो धर्माचं आहे तुम्ही या आणि आमच्या इकडून पाणी घेऊन जा. म्हणजे बघा त्यावेळेची परिस्थिती कशी होती की छोट्या छोट्या गोष्टीसाठी संघर्ष करावं लागलं आणि त्या संघर्षातूनच आज आम्हाला एवढं चांगलं जीवन मिळालं. त्याच्यासाठी जो संघर्ष केलेला आहे, जो त्याग केलेला आहे त्याचं संपूर्ण श्रेय हे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जातं. आणि त्यावेळेच्या ज्या प्रस्थापित रूढी परंपरा होत्या त्या रूढी परंपरांना तोडण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे. जेव्हा ज्योतिबा फुले यांचे वडील जेव्हा गोविंदराव यांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांनी कुठल्याही भटाकडून कुठलेही कर्मकांड न करता त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना जेवण दिलं, गरीब लोकांना पाठ्यपुस्तकं वाटली, त्यांना कपडे दिले आणि त्यांच्या ज्या काही गरजा होत्या त्या पूर्ण केल्या. म्हणजे तो जो खर्च होता जे कर्मकांड करण्यामध्ये जातो ते कुठल्याही प्रकारचं कर्मकांड न करता त्यांनी समाजाच्या हितासाठी समाजातील लोकांना कशी मदत करता येईल याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की संपूर्ण आयुष्य हे सावित्रीबाई फुले यांनी तर आपलं शैक्षणिक कार्य केलं, सामाजिक कार्य केलं आणि एवढंच नाही तर तेवढंच त्यांचं काम म्हणजे शैक्षणिक किंवा सामाजिक पुरतंच मर्यादित नव्हतं तर त्या चांगल्या काव्य
एक त्या साहित्यिक सुद्धा होत्या, त्या कवित्री सुद्धा होत्या आणि त्यांनी कवितेच्या माध्यमातून त्यांचा जो कविता संग्रह आहे 1854 मध्ये काव्य फुले नावाचा जो कविता संग्रह आहे त्याच्यामध्ये प्रस्तावित समाज व्यवस्था कशा प्रकारची आहे आणि ही उच्च नीच पाळणं हे मनुष्याला एक प्रकारचं हिणवणं झालं. मनुष्य जो नैसर्गिकरित्या प्रत्येक व्यक्ती हा हाडामासाचा असतो आणि नैसर्गिक ज्या प्रमाणे जन्म घेतो मग कुठल्याही जातीचा असो धर्माचा असतो तो नैसर्गिकरित्या आई वडिलांच्या पोटी जन्माला येतो आणि त्याच्यासाठी हे जातीचे बंधन का आणि यातून ही अस्पृश्यता का या सगळ्या गोष्टी आणि त्यामध्ये स्त्रिया ह्या किती हतबल आहेत यांना किती कशा प्रकारे त्यांचं जीवन आहे या सगळ्या गोष्टीचा उहापोह त्यांच्या या काव्य फुले या काव्य संग्रहातून आपल्याला बघायला मिळते. आणि जेव्हा ज्योतिबा फुले यांचा जेव्हा मृत्यू झाला 1892 मध्ये तेव्हा आपल्या सावित्रीबाई फुले यांनी 52 कशी सुबोध रत्नाकर नावाचा एक वाङ्मय तयार केला ज्याच्यामध्ये ज्योतिबा फुले यांनी कशा प्रकारे आपलं संपूर्ण जीवन या समाजासाठी समर्पित केलेलं आहे. समाजाच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी कसं लोकांना जागृत केलेलं आहे, त्या गुलामीतून कसं त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न कसे ब्रिटिश सरकारांच्या पुढे मांडलेले आणि त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास कशा प्रकारचं राहिलेले याचं संपूर्ण वर्णन त्यांनी आपल्या या 52 कशी सुबोध रत्नाकर याच्यामध्ये आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांचं संपूर्ण जीवनपट आपल्याला बघायला मिळतो. आणि अशा पद्धतीने ज्योतिबाच्या नंतर त्यांचं सगळं जो काही समाजकार्य होतं ते त्याची धुरा सावित्रीबाई फुले यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि सावित्रीबाई फुलेंनी अतिशय योग्य पद्धतीने ते समर्पकपणे त्यांनी पुढे हे समाजकार्य नेलं. आणि जेव्हा त्यांचं पुण्यामध्ये जेव्हा प्लेगची साथ आली त्यावेळेस त्या प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुले यांचा 10 मार्च 1897 मध्ये प्लेगमुळे त्यांचा मृत्यू झाला. आणि हेही करत असताना जेव्हा प्लेग हे संसर्गजन्य रोग होता आणि त्यामुळे पटापटा लोक मेल्या जात होते, अनेक लोक तर आपले घर दारं सोडून निघून गेली होती. परंतु अशाही परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंनी आपली कंबर कसून त्या लोकांना गोरगरीब लोकांना त्यांना जे प्लेगची साथ झालेली होती त्या लोकांना आपल्या सोबत नेऊन त्यांना दवाखान्यामध्ये पोहोचवण्याचं काम त्यांचं सेवा करण्याचं काम सुद्धा सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे. आणि याच्यासाठी त्यांनी त्यांचा जो मुलगा होता डॉक्टर यशवंत त्यांना सुद्धा बोलून घेतलं पुण्यामध्ये आणि त्यांना सुद्धा रोग्याची सेवा करण्यासाठी त्यांना सुद्धा लावलेलं होतं. अशामध्येच एक जो 10 किलोमीटर लांब असलेल्या एका गावामध्ये 13 वर्षाचा मुलगा ज्याला प्लेगची साथ होते आणि तिथे कोणतेही साधन नव्हते त्या दवाखान्यामध्ये पोहोचवण्याचं. त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांनी त्या मुलाला आपल्या पाठीवरती उचलून 10 किलोमीटर त्या पायी चालून त्यांनी दवाखान्यामध्ये पोहोचवलं. आणि अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि तशामध्येच त्यांचा जीव गेला. म्हणजे शेवटपर्यंत या सावित्रीबाई फुलेंनी समाजाच्या कार्यासाठी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी एक स्त्रियांसाठी फार मोठं काम केलं ते म्हणजे हिंदू कोड बिलची निर्मिती. म्हणजे जे कार्य सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी त्यावेळेस सुरू केलं त्याच कायद्यामध्ये आपल्याला अधिकार मिळवून दिले ते म्हणजे हिंदू कोड बिल, ज्यामध्ये पुनर्विवाह करण्याचा अधिकार, ज्यामध्ये मूल दत्तक घेण्याचा अधिकार, ज्यामध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार, आई वडिलांच्या संपत्तीमध्ये पतीच्या संपत्तीमध्ये आपल्याला मुलींना सगळं अधिकार मिळण्याचा अधिकार जो मिळालेला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. आणि म्हणून आपण सावित्रीबाई फुले असो, ज्योतिबा फुले असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा या समाजाला स्त्रियांच्या उद्धारासाठी समाज कार्यासाठी ज्या महामानवांनी आपल्याला आपले कार्य केलेलं आहे, समाज परिवर्तनासाठी काम केलेलं आहे, त्यांचं जीवन आपण त्यांचं चरित्र आपण वाचणं, त्यांच्याबद्दल माहिती करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आज आपण आपल्याकडे त्यावेळेस
शारीरिक श्रम करून आपण कोणती गोष्ट प्राप्त करत होतो, परंतु आजचं जे वर्क आहे ते स्मार्ट वर्क आहे. हार्डवर्कची कोणालाही आता सवय राहिलेली नाही आणि ते स्मार्ट वर्क म्हणजे आपल्या हातामध्ये एक छोटासा आपलं यंत्र आहे जो आपल्या सुख सुविधेसाठी आज विज्ञानाने आपल्या हातामध्ये दिलेल्या, ज्याला आपण म्हणतो मोबाईल. मोबाईलच्या माध्यमातून आपण या सगळ्या जे महामानव आहे त्यांचं संपूर्ण जीवन चरित्र जर आपण वाचलं, जर आपल्याला वाटलं की लायब्ररीमध्ये जाऊन किंवा आपण एक पुस्तक विकत घेऊन ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा शाहू महाराज, छत्रपती महाराज, गाडगे महाराज यांनी या महाराष्ट्रासाठी किती काम केलेलं आहे, आपल्या या समाजासाठी किती काम केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे लोक अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहोत. आणि जर तुम्हाला हे पुस्तक मिळालं तर तुम्ही नक्कीच वाचा, परंतु आपण आपल्याजवळ 24 घंटे आपल्याकडे मोबाईल असतो. या मोबाईल मध्ये सुद्धा गुगलच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून यांच्या जीवनाबद्दलची संपूर्ण माहिती एका क्लिक वरती आपल्याला उपयोग म्हणजे माहिती करू शकतो आहे. आणि तुम्ही ते वाचा. वाचण्याची सवय प्रत्येक विद्यार्थ्यांना असायला पाहिजे, कारण की जितकं तुम्ही वाचाल तेवढं तुम्ही वाचाल. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ कुलकर्णी मॅडम 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करते. आज आपल्या इथे सावित्रीबाई फुले जयंती आहे आणि त्यानिमित्त आपण मॅडमला व्याख्यान द्यायला इथे बोलवलं. मॅडम इतक्या छान शब्दात तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित सांगितलं शिक्षणाचं महत्त्व आणि पुरातन काळात कशा पद्धतीने शिक्षण व्यवस्था होती आणि आज कशी आहे. मला असं वाटतं की आज तुम्हाला ती जी संधी मिळाली आहे त्याचं तुम्ही सोनं करणं ही तुमची जबाबदारी आहे. सावित्रीबाई फुलेंनी जो पायंडा घातला की मुलींनी शिकलं पाहिजे, तर ज्या पद्धतीने त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण करण्याची जबाबदारी आज आपल्या सगळ्या मुलींवर, सगळ्या स्त्रियांवर आहे असं मला वाटतं. आजच्या मुलींना किंवा विद्यार्थ्यांना जी तुम्हाला जो स्कोप मिळाला आहे अभ्यासाचा म्हणा किंवा ट्रेडचा, आम्हा लोकांची वेळ किंवा आम्ही लोक जेव्हा शैक्षणिक अवस्थेत होतो त्यावेळेला युट्यूबवर किंवा या ज्या व्हिडिओ किंवा जे आर्टिकल्स तुम्हाला रेडी मिळतात की एखादा जर प्रोजेक्ट बनवायचा आहे तर तुम्हाला जे साहित्य इझिली अवेलेबल आहे ते आम्हाला पुस्तकं वाचून शोधून मदत करावं लागायचं. कारण इंटरनेटचा जो प्रसार आहे तो 2005 नंतर जास्ती झाला. इव्हन आमची इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट होते त्यावेळेला आम्हालाही गुगल किंवा असं काही पद्धतीने जर शोधता आलं असतं तर थोडं फास्ट झालं असतं. तर जशी जशी पिढी पुढे सरकते तशा तशा या अवेलेबिलिटीज मिळत जातात. तर त्या अवेलेबिलिटीजचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या पुढच्या भविष्यावर कसा होईल तो विचार करा. युट्यूबवर सगळंच मिळतं, पण काय तुम्ही आचरणात आणायचं, त्यातले काय पार्ट्स घ्यायचे तुमच्या प्रोजेक्टसाठी किंवा तुमच्या अभ्यासासाठी किंवा तुमच्या फ्युचरसाठी त्याचा कसा पॉझिटिव्ह उपयोग करून घ्यायचा हे तुमच्या हातात आहे. मी नेहमी सांगते की हे वयोगट तुमचं जे आहे ते कसं आयुष्य तुम्हाला पुढे जगायचं आहे. पुढचे 40 वर्ष, आज तुम्ही 20 वर्षापर्यंत 25 वर्षापर्यंत मेहनत घेऊन घ्या, त्यानंतर पुढचे 30-35 वर्ष 40 वर्ष जेवढं काही तुमचं आयुष्य आहे ते कसं जगायचं आहे ते तुमच्या हातात आहे. त्यामुळे आज मेहनत घ्या, आज अभ्यास करा, एक ध्येय ठेवा आणि त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा, प्रयत्न करा. फक्त ध्येय ठरवून झोपा काढल्या तर नाही होणार. ध्येय ठरवा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा. जे आज आपल्याला संधी मिळाली शिक्षणाची तिचं सोनं करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. सत्यशोधक या सत्यशोधक समाज या संघटनात्मक विचारापासून खूप वेगळा केला होता. शिवाजी महाराजांचा इतिहास खरा जर त्यांनी नोंदवला असेल, जर इतिहासातला पहिला धडा शिवाजी महाराजांचा कोणी शिकवला असेल तर ते क्रांतीसूर्य आदरणीय सावित्रीबाई फुले यांनी शिकवला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच हा दिवस महिला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच इथे मंचावर आपल्याकडे असलेल्या सर्व शिक्षक महिलांचा सत्कार करण्यात आला. सगळ्यांना मी महिला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देते. भेटी तुमच्या आले आहे पूर्ण आयुतेच्या कातरवेळी, सुसल्या तैशा सादर करते आभाराच्या 4च ओळी. तुमच्या माझ्या ओठामधून एकच सूर निघावा, कृतज्ञतेचा सोहळा भरुनी कार्यक्रमाचा शेवट व्हावा. यशस्वी कर्तृत्ववान माणसाच्या सानिध्याने विचाराने जीवन प्रवास सुखकर आणि यशस्वी होण्यास मदत होते. असे व्यक्तिमत्व आज प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर सविता सुमेध कांबळे मॅडम,
संस्थेचे उपसंचालिका सौ कुलकर्णी मॅडम आणि संस्थेचे आमंत्रण स्वीकारून इथे उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुणे मॅडम, तुमच्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून आपण येथे आलात. आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची खरोखर शोभा वाढली आणि आपल्या अमृतमयी विचारांचे विचार पुष्प आम्हास ऐकण्याची संधी मिळाली. त्यासाठी आमच्या संस्थेच्या वतीने खूप खूप आभार. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करणारे आणि पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे उपप्राचार्य पंडिले मॅडम यांचे आभार. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्र हाती घेणारे लोहे मॅडम, मल्लेवार मॅडम यांचे आभार. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम बहारदार होण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पडद्यामागे किंवा पुढे हातभार लावला, सहभाग घेऊन कार्य केले, त्या सर्वांचेही खूप खूप आभार. उत्तम विचारांनी प्रेरित असे कार्यक्रम घडून आणणाऱ्या आयोजकांचे आभार. हा कार्यक्रम नियोजन करणाऱ्या नियोजकांचे आभार. कार्यक्रम झाला आहे बहारदार, भाषणही झाले जोरदार. प्रशिक्षणार्थ्यांनी उचलला श्रवणाचा भार, त्यामुळे मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. संस्थेच्या अध्यक्षा, उपप्राचार्य, गटनिदेशक व माझे सर्व निदेशक आणि प्रशिक्षणार्थी यांच्या संमतीने आणि आदेशाने आजच्या कार्यक्रमाची सांगता झाल्याचे घोषित करते. पुन्हा एकदा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आहे अशा सर्वांचे मनपूर्वक आभार आभार आभार.